नमस्कार. सुरुवात करूया आपल्या नवीन कथेपासून. एका छोट्याशा गावात रमेश नावाचा एक व्यक्ती रिसायकलिंगचा व्यवसाय करत असे. तो गावभरून जुनी सायकल, मशीनचे तुकडे, तुटलेली भांडी, नको असलेले साहित्य गोळा करत असे आणि त्यातून थोडीफार पैसे कमवत असे. एक दिवस रमेश गावाबाहेरच्या ओढ्याजवळ टाकाऊ वस्तू गोळा करत असतो. तिथं त्याला एक विचित्र धातूचा टर्फल सापडतो. ते नीटनेटकं वाटतं, चमकतं आणि वजनही भारी असतं. रमेशला तो थोडा खास वाटतो म्हणून तो आपल्याजवळ ठेवतो आणि त्याला दुकानाच्या बाहेर सजावटीसाठी टांगून ठेवतो. दुसऱ्या दिवशी गावातील दुसराच एक व्यावसायिक दीपक, जो की फर्निचरचा कारागीर होता, रमेशच्या दुकानात जवळून जाताना त्या धातूवर लक्ष टाकतो. तो विचारतो, "काय रमेश, हे काय टांगलं बाहेर?" रमेश हसून म्हणतो, "अरे, भंगार गोळा करताना मिळालं. छान चमकत होतं म्हणून टांगून ठेवलंय. आवडलं का? ₹50ला घेऊन जा." दीपक ते पाहतो आणि म्हणतो, ₹30ला देतो, त्यापेक्षा जास्त नाही. उपयोगाचं नाही वाटलं मला." रमेश ₹50वर ठाम राहतो. दीपक नाखुश होतो, तिथून निघून जातो. त्या दिवशी संध्याकाळी गावात एक परगावचा कला शिक्षक गाव पाहायला येतो. तो रमेशचे दुकान पाहतो आणि त्या धातूचा तुकडा पाहून थक्क होतो. हे तर एक काळजीपूर्वक बनवलेलं अँटिक आर्ट पीस आहे. याचा उपयोग मी माझ्या विद्यार्थ्यांना कला शिक्षणासाठी करू शकतो. तो रमेशला विचारतो, "हे विकायचं आहे का?" रमेश म्हणतो, "हो, ₹50ला घ्या." कला शिक्षक लगेच ₹50 देतो आणि तो टर्फल घेऊन जातो. पुढच्या दिवशी दीपक पुन्हा येतो आणि विचारतो, "अरे रमेश, तो टर्फला कुठे गेला?" रमेश उत्तर देतो, "काल संध्याकाळी एक कला शिक्षक आला होता. त्याला खूप आवडलं म्हणून ₹50ला विकलं." दीपक हे ऐकून गोंधळतो आणि चिडून म्हणतो, "अरे, तू मूर्ख आहेस का? तो तर एक खास शिल्पकला आहे. तू फक्त ₹50ला विकलंस?" रमेश शांतपणे उत्तर देतो, "माझं एकच म्हणणं आहे, जेव्हा संधी समोर उभी असते तेव्हा तिची किंमत समजली पाहिजे. तुला मोल कळलं नाही, त्याला कळलं, त्यामुळे त्याला मिळालं." कथेतील संदेश: संधी ही प्रत्येकाला मिळते, पण ती ओळखणं आणि तिचं मोल समजणं हेच खऱ्या यशाचं गमक आहे. कधीकधी आपण आपल्याच हिशोबात अडकतो आणि एखादं मौल्यवान संधी गमावतो. आजची ही लघुकथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.